मूलांक म्हणजे स्वतःचा नेचर, स्वतःची पर्सनॅलिटी असते. भाग्यांक म्हणजे आपण जॉब काय करणार किंवा आपलं भाग्य किती सपोर्ट करणार आपल्याला ह्याच्याबद्दल ती माहिती देत असतं. तर एकवाल्या लोकांमध्ये ऊर्जा असते, त्याच्यानंतर लिडरशिप क्वालिटी असते, अशा लोकांमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच असतो, अशा लोकांना जीवनामध्ये उच्च पदावरती जायचं असतं आणि जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायची धमक असते त्यांच्यामध्ये. बरोबर. 5 नंबरवर येऊया. 5 नंबर हा बुध ग्रहचा नंबर आहे आणि न्यूमरोलॉजीचा सगळ्यात लकीएस्ट नंबर हा 5 आहे. 5 नंबरवाली लोक ह्यांना ट्रॅव्हलिंग खूप जास्त आवडते. बघा, काय असतात कार्मिक नंबर? कार्मिक नंबर असे नंबर असतात, हे पास्ट लाईफचं बॅगेज घेऊन आलेले असतात ह्या जगामध्ये. तर 13, 14, 16, 18, 19 आणि 10 हे सगळे कार्मिक नंबर्स आहेत. 19 नंबर हा नंबर अशा लोकांना लहानपणापासून आहे ना स्ट्रगल करायला लागतो. 19 आणि 10 हे सेमी कार्मिक आहेत का फक्त 10 सेमी कार्मिक आहेत? नाही, 19 आणि 10 700 महादशेमध्ये तुम्ही फॉरेन सेटलमेंट किंवा फॉरेन स्टडीजसाठी पण जाऊ शकता. कारण की देव त्याला संकट देतो किंवा त्याच्याच आयुष्यामध्ये दुःख देतो ज्याला त्याला हिरा बनवायचा असतो. कारण की माणसाला जेव्हा अपयश येतं ना तेव्हा तो आहे ना स्वतः काहीतरी करायची जिद्द त्याच्या अंगामध्ये तयार होती. राईट. दुसरी गोष्ट, माणसाला लवकर सक्सेस भेटलं तर माणसामध्ये इगो तयार होतो. माझं किंवा मला जे न्यूमरोलॉजीमध्ये जाणून घ्यायचं होतं ते होतं मल्टिपल नंबर थेरी. ओके, ती काय असते सर? मल्टिपल नंबर थेरी म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, की हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत श्री अश्विन जाधव. अश्विन जाधव हे न्यूमरोलॉजिस्ट आहेत. न्यूमरोलॉजीचे तसे आपल्याकडे 3-4 पॉडकास्ट ऑलरेडी झालेले आहेत, परंतु माझ्या मनात हा विषयच एवढा डीप आहे की माझ्या मनात अनेक प्रश्न होते की फक्त न्यूमरोलॉजी म्हणजे 1 ते 9 नंबर किंवा मुलांक, भाग्यांक एवढाच विषय नसून अत्यंत खोलवर जाऊन असे काही न्यूमरोलॉजीचे फॅक्ट्स आजच्या पॉडकास्टमधून आपण उलगडणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नक्कीच नवी आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीची माहिती मिळणार आहे. काही शॉकही मिळतील. हे आम्ही कधीच ऐकलं नव्हतं अशाही पद्धतीच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील, परंतु हरकत नाही. आपला मंच आहेच त्याच्यासाठी, जे तुम्ही कधीही ऐकलं नाही, ज्याची उत्तरं तुम्हाला यापूर्वी कधीही मिळाली नाहीत, त्याच प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी या मंचाची सुरुवात आहे. चला तर मग तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण अश्विन जाधव यांच्याकडे वळूयात आणि बघूयात ते आपल्याला आज न्यूमरोलॉजीबद्दल नवीन अशी काय माहिती देतात ते. नमस्कार. नमस्कार सर. अश्विनजी, खूप नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कसे आहात? मी खूप छान आहे सर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला इथं बोलावलं, मला संधी दिली बोलायची, त्यासाठी मी तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आहे सर. खूप छान सर. अगदी थोडक्यात मी तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून दिलेली आहे. ऑफ कॅमेरा आपली ओळख झाली, फोनवरती आपण बोललो. तसंच माझ्या प्रेक्षकांसाठी जर तुमची ओळख त्यांच्यासाठी झाली तर आपल्याला मुक्त संवाद करता येईल. थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन मला हवं आहे. ओके, तर माझं नाव अश्विन विजय जाधव आहे. मी मूळचा पुण्याचा आहे. तर न्यूमरोलॉजीमध्ये माझा प्रवास मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझा लहान भाऊ आहे, तर त्याला खूप सारे आजार होते, जसं किडनी स्टोन. त्याची किडनी लहान एक मोठी आहे, तर किडनी स्टोन होणं, सारखं आजारी पडणे, तर ह्या सर्व गोष्टी त्याला होत होत्या. आम्ही न्यूमरोलॉजिस्टला भेटलो, त्याला कन्सल्ट केलं, तर त्यांनी लहान भावाची नेम सिंक्रोनाइज केलं, मोबाईल नंबर सिंक्रोनाइज केला, त्याने आम्हाला काही रेमेडीज दिल्या. त्याच्यानंतरनं त्याच्या लाईफमध्ये जी ग्रोथ आम्ही बघितली, ट्रिमेंडस यश जे त्याचं बघितलं आम्ही, त्याच्यामुळं मला या विद्येचं खूप जास्ती असं कुतूहल वाटू लागलं. म्हणजे हे अशा गोष्टी कसं काय होऊ शकतं की नावामध्ये एक स्पेलिंग ॲड केल्यानंतरनं किंवा मोबाईल नंबरमध्ये काय अंक ॲड केल्यानंतरनं, ठराविक अंक ॲड केल्यामुळं लाईफमध्ये एवढी पण ग्रोथ होऊ शकते. मग मला ते कुतूहल जाणवू लागलं, म्हणजे क्युरियोसिटी जाणवू लागली. मग त्याच्यामध्ये मी खोल नॉलेज घेतलं. नॉलेज घेत 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 माझा हा प्रवास ॲज अ न्यूमरोलॉजिस्टचा चालू झाला. ग्रेट. म्हणजे अनुभव काय होतं की आपल्याला बऱ्याचदा स्वतःच्या घरातून अनुभव आले. तुम्ही सांगताय छोट्या भावाला प्रॉब्लेम होते. अर्थातच तुम्ही बरेच मेडिकल फील्डसुद्धा गाठल्या असतील. खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे जे काही वेगवेगळे म्हणजे डॉक्टर्स असतील केले असतील, तिथे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही आणि शेवटी न्यूमरोलॉजीमधून तुम्हाला तो रिझल्ट मिळाल्यामुळे तुमच्या मनात कुतूहल तयार झालं आणि तुम्ही स्वतः न्यूमरोलॉजिस्ट होण्याचा निर्णय घेतला. अगदी योग्य सर. अगदी बरोबर. अगदी योग्य सर.
हां, आत्ता मला सांगा की न्यूमरोलॉजी म्हणजे अगदी थोडक्यात, कारण हं. काय होतं की आपल्या प्रेक्षकांना अर्थातच तुम्हालाही माहिती आहे, बऱ्याच जणांना हे न्यूमरोलॉजी, मूलांक कसा काढायचा, भाग्यांक कसा काढायचा हे सगळ्यांना माहिती आहे. राईट मग सर. माझा हा मूलांक असेल तर काय असं माहिती आहे. हं. तरीसुद्धा एक कॉन्टेक्स्ट आपल्या प्रेक्षकांना मिळावा आणि हं. आपली चर्चा थोडीशी सुखकारक व्हावी हं. म्हणून 1 ते 9 मूलांक, भाग्यांक याच्याबद्दल जे तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन देता येईल ते द्यावं सर. मूलांक आणि भाग्यांकबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो आपल्याला सर. हं, जसं माझं डेट ऑफ बर्थ आहे हं. 3/11/1995. बरोबर. तर 3 हा माझा मूलांक मूलांक झाला आहे. आणि जर आपण त्याची बेरीज केली, सर्व ह्याची सर्व 3, ह्याची 11 बेरीज आणि केली 2000 हां, 3/11/1995 ची बेरीज जर बरोबर. केली, हं. तर त्याची 29 येते. म्हणजे 29ला जर आपण बेरीज परत परत त्याची केली, बेरीज केली तर 11 11 येते. मग आणि 11ची पण बेरीज बेरीज केली केली तर तर 2. 2 येते. ओके. म्हणजे माझा मूलांक आहे 3 3, आणि भाग्यांक भाग्यांक आहे आहे 2. 2. ओके. तर मूलांकबद्दल सांगायचं म्हणलं तर मूलांक म्हणजे स्वतःचा नेचर, स्वतःची पर्सनॅलिटी असते. हं, हं. भाग्यांक म्हणजे आपण जॉब काय करणार किंवा आपलं भाग्य किती सपोर्ट करणार आपल्याला, हं, ह्याच्याबद्दल ती माहिती देत असतं. हं. म्हणजे आपण कुठल्या फील्डमध्ये गेल्यानंतरनं किंवा कुठल्या प्रकारे आपण काम केल्यानंतर त्याच्यात आपल्याला भरभरून यश मिळू शकतं, हं. हे आपला भाग्यांक आपल्याला सांगत असतो. बरं. म्हणजे मूलांक हा तुमची पर्सनॅलिटी आहे आणि भाग्यांक हे तुमचं वैभव किंवा तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी डिसाईड राईट, करतात. राईट, बरोबर अगदी राईट. थोडक्यामध्ये. हो. आपण 1 ते 9 असं थोडक्यात सांगायचं आहे? हो, हो. 1 हां, ते 9 म्हणजे बद्दल थोडंसं प्रेक्षकांना म्हणजे थोडंसं कॉन्टेक्स्ट येईल. मग हो, आपण हो, पुढे हो. वळू शकतो. राईट. ओके. 1चं सांगूया. तर एक मूलांक हा सूर्याचा अंक आहे. हं, तर सूर्य तुम्ही कधी बघत असाल आकाशात, हा जेव्हा उगतो, तेव्हा तो अख्ख्या जगाला प्रकाश देत असतो. हं, तर एकवाल्या लोकांमध्ये ऊर्जा असते, त्याच्यानंतर लीडरशिप क्वालिटी असते, हं. अशा लोकांमध्ये प्रॅक्टिकल अप्रोच असतो, अशा लोकांना जीवनामध्ये उच्च पदावरती जायचं असतं आणि जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायची धमक असते त्यांच्यामध्ये. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ह्यांचं वडिलांबरोबर खूप जास्ती जमतं, कारण की 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे आणि सूर्याला पित्याचा कारक. पित्याचा कारक ओके. असं मानलं जातं. हं. तर हे एक मुलांबद्दल आपण सांगू इच्छितो. 2 नंबरबद्दल? 2 नंबरच्या बद्दल जर सांगायचं झालं, 2 नंबर हा चंद्राचा नंबर आहे. हं. चंद्र हा खूप सात्विक प्लॅनेट आहे. बरोबर. तुम्ही जर रात्री आकाशात बघताल, जेव्हा चंद्र उगतो, त्याच्या आजूबाजूला तारे असतात खूप सारे, बरोबर? तर चंद्रवाली लोकं हे इमोशनल असतात थोडीशी. तर अशा लोकांना आहे ना, हे प्रॅक्टिकली डिसिजन नाही घेत. बरोबर. असे लोकं थोडंसं इमोशन्समध्ये आणून डिसिजन घेतात. हं. आता कुठली मूव्ही पण बघायला चालू केली हं. आणि ते इमोशनल सीन जर त्यात असला, तर ते लोकं मग थोडे भावूक होतात. त्यांना अचानक रडू पण येतं म्हणजे नाही का? बरोबर. आणि अशा लोकांची एक क्वालिटी सांगायची म्हणली तर असे लोक ओव्हर गिव्हर असतात, ओव्हर लव्हर असतात. मग समोरच्यासाठी खूप खूप करतात. खूप करतात, पण त्यांना रिटर्न ती गोष्ट भेटत नाही. बरोबर. 3 नंबर. 3 नंबर हा देवगुरु बृहस्पतीचा नंबर आहे, जो की सर्वात मोठा प्लॅनेट आहे पृथ्वीवरती. बरोबर. तर 3 नंबरवाला, जसं माझा पण 3 नंबर आहे, मूलांक 3 आहे माझा. तर 3 नंबरवाली लोक जे आहेत, ह्यांना नॉलेज घ्यायची खूप जास्त इच्छा असते. बरं. प्रत्येक गोष्टीमध्ये सखोल नॉलेज घेणं आणि ह्यांना प्रत्येक फील्डबद्दल थोडं थोडं तरी नॉलेज असतंच असतं. म्हणजे यांच्यावर तुम्ही कुठल्या पण टॉपिकवरती बोला, ह्यांना नॉलेज असतंच असतं. ओके. आणि असे लोक आहे ना, गुड टीचर्स असतात, हिलर्स असतात. म्हणजे तुम्ही एखादा प्रॉब्लेम जर आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे, एन्झायटीमध्ये आहे किंवा लाईफमध्ये खूप संकटात आहे, तर तुम्ही कुठल्या पण 3, 12, 21 किंवा 30 वाल्या व्यक्तीकडे जा आणि त्याला ॲडवाइस द्यायला सांगा. तो तुम्हाला लाईफ चेंजिंग ॲडवाइस देईल. तो स्वतःसाठी ती ॲडवाइस नाही यूज करू शकत, पण दुसऱ्यासाठी त्या ॲडवाइसचा म्हणजे समोरच्याला अमृत नाही का म्हणतो आपण, एक लाईफ चेंजिंग सिनेरिओ नाही का म्हणतो आपण, की ह्याची ॲडवाइस मी ऐकली आणि लाईफमध्ये मला एवढी तरक्की भेटली. असे लोक असतात. नॉलेज घेणं, भरभरून नॉलेज घेणं आणि त्या नॉलेजसाठी समाजासाठी यूज करणं, असे लोक थोडे इंट्रोवर्ट असतात. म्हणजे अशा लोकांना ना भरपूर लोकांमध्ये नाही आवडत, बोलायला आवडत नाही, वावरायला आवडत नाही, एकटं राहायला आवडतं, नॉलेज घ्यायला आवडतं आणि जास्ती बोलके नसतात, थोडे फूडी असतात. ह्यांना बाहेरचं जेवण किंवा स्ट्रीट फूड खूप जास्त आवडतं, म्हणून वयामानानुसार ह्यांची तब्येत थोडीशी वाढत जाते. 4 नंबरवर येऊया. 4 नंबर हा न्यूमरॉलॉजीचा आपण ह्याला दबंग नंबर म्हणू. दमन मीन्स दबंग नंबर, गुंडा नंबर किंवा दबंग नंबर पण म्हणू शकतो आपण. 4 नंबर हा राहूचा नंबर आहे. राहू म्हणजे सर आणि केतू म्हणजे धड. तर 4 वाले लोक ही अतिशय इंटेलिजंट लोक असतात. असे लोक प्लॅनिंग करण्यामध्ये, प्लॉटिंग करण्यामध्ये खूप जास्त ऍक्टिव्ह असतात. ज्या क्षेत्रात डोकं लागतं असे लोक 4 नंबरवाले असतात. बरोबर. असे लोकांना, जसं तुम्ही आता मोबाईल आलाय किंवा आपलं लॅपटॉप आहे किंवा आपण जे पॉडकास्ट शूट करतोय सध्या, आता हे कशामध्ये येतं,
हे 4 नंबरमध्ये येतं. इनोव्हेशन्स, AI हम्म. हे सगळं 4 Creation. नंबरमध्ये. सगळं 4 नंबर राहू याला रूल करतो. सोशल मीडिया झालं. ओके. जिथं रातोरात व्यक्ती, हम्म. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल देऊ शकतो, जसं ती मोनालिसा आहे हम्म. किंवा तो IIT वाला बाबा आहे, जे हम्म. कुंभमेळ्यामध्ये रात्री त्याला कोण ओळखत नव्हतं, सकाळी त्याची रील व्हायरल झाली आणि त्याचं भयंकर त्याची चर्चा व्हायला लागली. हे कशामुळे होतं? राहूमुळे होतं. राहू तुम्हाला अचानक गोष्टी देत असतो, ओव्हरनाईट सक्सेस. ओव्हरनाईट सक्सेस देत असतो. सगळ्यात लवकर सक्सेस पण तोच देतो आणि सगळ्यात लवकर काढून पण तोच घेतो सक्सेस. राहू. हो, किंवा असंही म्हणू शकतो की सक्सेसचा भ्रम तयार करतो. सक्सेसचा भ्रम तयार करतो. तसं पण म्हणू शकतो आपण. असे लोक आहेत ना, ह्यांनी जर सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा ऑनलाईन बिझनेस म्हणा, ह्याच्यामध्ये जर केलं तर अशा लोकांना खूप जास्ती लवकर सक्सेस मिळतं. हार्डवर्किंग असतात, डिसिप्लिन असतात. जर एखाद्याला सांगितलं 4 नंबरवाल्याला तू सकाळी लवकर उठून वॉकिंग करायला चालू कर, तर लोक 7 वाजता सांगितलं तर 7 वाजून 1 मिनिटं जरी झाले आणला तरी यांना पटत नाही. मग डिसिप्लिन लाईफ जगतात. टाइम बाउंड. फक्त भ्रम होतो, डिसिजन घेण्यामध्ये भ्रम होतो अशा लोकांना. म्हणजे शिक्षण एक करतील, करिअर एक करतील, तर अशा लोकांनी जीवनामध्ये ह्यांना एकच ॲडवाइस आहे, जेव्हा पण तुम्ही जीवनामध्ये अडकताल तेव्हा कुणाचा तरी तज्ञांचा सल्ला घेऊन करिअर संदर्भात तुम्ही लाईफमध्ये पुढं जा. 5 नंबरवर येऊयाच. ओके. 5 नंबर हा बुध ग्रहचा नंबर आहे. न्यूमरोलॉजीचा सगळ्यात लकीएस्ट नंबर हा 5 आहे. 5 नंबरवाली लोक ह्यांना ट्रॅव्हलिंग खूप जास्ती आवडते बघा. असे लोक बोलण्यामध्ये खूप भारी असतात. सेल्समॅन झालं, त्याच्यानंतरनं जिथं प्रॉपर्टी सेलिंग लागते, कन्व्हिन्सिंग पॉवर लागते, जिथं बोलण्यातनं माणूस समोरच्याला आकर्षित करतो, तो 5 नंबरचा नंबर आहे. तर 5 नंबरवाले लोक मॅथमॅटिक्समध्ये चांगले असतात, कॅल्क्युलेशन यांचं खूप भारी असतं. तर हे अशा सर्व गोष्टी आहेत 5 नंबरबद्दल. 6 नंबरवर येऊयात. 6 नंबर हा शुक्राचार्याचा नंबर आहे. शुक्र जसं प्रत्येकाला लाईफमध्ये काय पाहिलं असते? लक्ष्मी, राईट. प्रत्येकाला लाईफमध्ये पाहिलं असतो पैसा, लक्ष्मी, वैभव, लक्झरी लाईफ, मोबाईल, आयफोन, मोठं घर, मोठी कार, बंगला, हे सगळं शुक्राच्या अंडर येतं. लक्झरी लाईफ सगळं शुक्राच्या अंडरमध्ये येतं. बरोबर. तर 6 नंबर जर आपल्या ग्रेडमध्ये बॅलन्स असेल तर अशा लोकांना, अपोजिट जेंडरवाले लोक अशा लोकांकडे लवकर आकर्षित होतात, कारण की हे क्रिएटिव्ह असतात, अट्रॅक्टिव्ह असतात पर्सनॅलिटी यांची. तर हे लव्ह मॅरेज करू इच्छितो असतात, म्हणजे ह्यांना लव्ह मॅरेज करायची खूप. 6 नंबरवाल्यांचे अफेअर जास्त असतात बरोबर. 6 नंबरवाले अफेअर असतात, हे बरोबर आहे, कारण की हे दिसायला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असतात. मी तुम्हाला पहिलेच बोललो की समोरचा व्यक्ती, अपोजिट जेंडरवाला व्यक्ती ह्यांच्याकडे आकर्षित होतो, अट्रॅक्ट. हे पण त्यांच्याकडे आकर्षित होतात, कारण की शुक्राचार्याचा नंबर आहे. 6 नंबरवाल्याबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट सांगायची म्हणले तर त्यांना आहे ना, आता पगार किती पण कमी असू द्या बरं का, 10,000 जरी असला तरी यांना 3,000चा नाईकीचा शूजच घालायचा आहे. म्हणजे मोठी विचारशक्ती, ब्रँड. कारण की 6 नंबर स्वतःला ब्रँड असतो, म्हणजे माणूस स्वतःला ब्रँड म्हणून स्वतःला साबित करतो, म्हणजे नाही का. तर आणि नसतील जरी पैसे तरी ते लोक कुठनं तरी जुगाड करून तो घेतातच. आणि त्यांच्या इथलं अजून एक चांगली गोष्ट म्हणजे की असे लोक स्वतःच्या पैशावरती, स्वतःच्या स्वबळावरती करायला इच्छितो. सगळ्या गोष्टी विकत घेणं किंवा ती तशी लाईफ जगणे, तसे तुम्ही बघू शकता. 7 नंबर. तर केतूवाले नंबर ह्याला आपण पंडित नंबर पण म्हणू शकतो, म्हणजे पुजारी नंबर म्हणू शकतो आपण. तर केतूवाले लोक आहेत ना सर, जर सांगायचं म्हटलं असतात, स्पिरिच्युअल असतात. अशी लोक आहेत ना, म्हणजे नाही का, ह्यांना भांडणं तांडणामध्ये जास्ती रस नसतो किंवा भांडखोर प्रवृत्तीचे जास्ती नसतात, नाही का. असे लोक स्पिरिच्युअल असतात. अशा लोकांची एक मूळ क्वालिटी तुम्हाला सांगतो सर, जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल, अशा लोकांनी कधीच कोणाला उधार पैसे देऊ नये, ते त्यांच्याकडे कधीच परत येणार नाही, मागू सुद्धा शकत नाही. कारण की असे लोक आहेत ना, बार्गेनिंग मध्ये सगळ्यात वाईट असतात. म्हणजे तुम्ही यांना सांगितलं ना की ही वस्तू एवढा आहे, यांना असं वाटतं मी कसं बोलू यांना कमी करायला. तुम्ही त्यांना कधी कपडे विकत घ्यायला नाही सोबत, त्यांना ते नाही जमत बार्गेनिंग करायला. जी क्वालिटी इनबिल्ड असती बायकांमध्ये ती त्यांच्यामध्ये नसती. आणि स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे, सात्विक ग्रह आहे, तर असे लोक खूप जास्ती शांत प्रवृत्तीचे, म्हणजे भांडणापासून दूर राहणं हे त्या लोकांचा स्वभाव, निचार, गुणधर्म असतो. 8 नंबर सांगा सर. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. शनीला कर्मप्रधान प्लॅनेट असं म्हणलेलं आहे. तो आपल्या कर्मानुसार आपल्याला आपली फळं देत असतो. 8 नंबरवाल्या लोकांना लाईफमध्ये किंचित दुसऱ्या ग्रहांपेक्षा कमी लाईफमध्ये सक्सेस भेटतं. सक्सेस म्हणण्यापेक्षा लाईफमध्ये अशा लोकांना स्लो सक्सेस भेटतं आणि मेहनत जास्ती. तर अशा लोकांनी, पण मी असं पण म्हणतो की शनी इज मनी, कारण की सेकंड पार्ट ऑफ द लाईफ, म्हणजे 1 to 35 हा फर्स्ट पार्ट झाला, 35 to XYZ म्हणजे मरच तोपर्यंत हा सेकंड पार्ट झाला. अशा लोकांना शनी
जर त्यांची कर्म चांगली असतील, त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असणार, बरोबर दिशेने काम केलं असेल, तर अशा लोकांना शनी एकदम टॉपला पण नेतो. सेकंड फेज मध्ये यशस्वी होतात असे लोक. ओके. आणि असे लोक मुळातच हार्डवर्किंग असतात. ह्यांनी फक्त आपल्या कर्मांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण की कर्म प्रधान देवता आहे तो. कर्म जर चुकीची केली तर तो तुम्हाला दंड निश्चितच देतो. न्यायप्रधान देवता आहे, कर्मप्रधान देवता आहे. ओके. तर त्यांनी कर्मांवरती आपला खूप जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. शेवटचा आपला राहिलेला आहे 9 नंबर हा मार्सचा नंबर आहे, म्हणजे मंगळचा नंबर आहे. तर असे लोक आहे ना खूप एनर्जेटिक असतात. हा सेनापतीचा नंबर आहे. असे लोक खूप एनर्जेटिक असतात, ऊर्जा असते यांच्यामध्ये, काहीतरी करायची धमक असते नाही का. पण अशा लोकांमध्ये एक नेगेटिव्ह क्वालिटी म्हणायची गेली तर अशा लोकांमध्ये पेशन्स नसतो. ह्युमॅनिटेरियन असतात. मग समोरच्याला जर तुम्ही एखादा गरीब बघितला तर अशा लोकांना असं वाटतं मी यासाठी काय करू. ह्युमॅनिटेरियन म्हणजे दानशूर असतात, माणुसकी, दानशूरपणा खूप जास्त असतो अशा लोकांमध्ये. ओके. म्हणजे हे झालं 1 ते 9. आपण थोडक्यामध्ये आतापर्यंत 1 ते 9 त्या नंबरचे थोडे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, त्यांनी कुठल्या क्षेत्रात काम करायला पाहिजे हे पाहिलं, किंवा ओव्हरऑल म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे न्यूमरोलॉजीचं बेसिक आहे. ओके. याच्यात आता मला जो हा पॉडकास्ट करण्याची इच्छा होती, किंवा आपल्याला जे प्रेक्षकांना अगदी डीप जाऊन सांगायचंय, ते सगळ्यात मला कार्मिक नंबर बद्दल बोलायला या पॉडकास्टमध्ये आवडेल. तर काय असतात कार्मिक नंबर, ते कसे काढले जातात, किंवा ते कार्मिक नंबर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती कशा पद्धतीने परिणाम करतात, या सगळ्या गोष्टीबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ओके. तो कार्मिक नंबर हे नंबर्स अशा असतात की पास्ट लाईफचं बॅगेज घेऊन, कारण की नंबर कुठला आपण जन्माला घेऊन येणार आहे हे तर आपल्या हातात नसतंच. बरोबर. जसं माझा 3 नंबर मुलांक याला व्यक्ती आहे मी, तो मला बाय बर्थ भेटलेला आहे. तर कार्मिक नंबर असे नंबर असतात हे पास्ट लाईफचं बॅगेज घेऊन आलेले असतात ह्या जगामध्ये, आणि त्यांच्या हातात ते नसतंच पहिली गोष्ट की नंबर कुठला भेटणार आहे. तर जसं कार्मिक नंबरबद्दल थोडं डिस्कस करू आपण. जसं 13 नंबर हा कार्मिक नंबर आहे, 16 नंबर हा कार्मिक नंबर आहे, 18 नंबर हा कार्मिक नंबर आहे, 19 नंबर हा सेमी कार्मिक नंबर आहे, 10 नंबर हा सेमी कार्मिक नंबर आहे. तर हे लोक पास्ट लाईफचं बॅगेज घेऊन आलेले असतात. तर अशा लोकांना रिलेशनशिपमध्ये इश्यू, किंवा अशा लोकांना फॅमिलीमध्ये जे सडन डेथ होती नाही का म्हणतो आपण, की अचानकच बाबा चांगला चालता फिरता व्यक्ती होता आणि अचानकच कसा काय वारला, म्हणजे सडन इव्हेंट्स नाही का म्हणतो लाईफमध्ये आपल्या होतात बघा, की काल आपला व्यक्ती लग्नामध्ये फोटो काढतोय, आज सकाळी तो हार्ट अटॅकने जातोय नाही का. तर अशा लोकांच्या लाईफमध्ये असे इव्हेंट्स घडतात. रिलेशनशिप इश्यू येतो, ब्रेकअप होतात अशा लोकांच्या लाईफमध्ये. अशा लोकांची लाईफ खूप अपडाऊनच असते, म्हणजे नाही का एक प्रकारे स्ट्रगल्स खूप अशा लोकांच्या लाईफमध्ये येतं नाही का. तर आणि अजून एक सांगू इच्छितो, तर 13, 14, 16, 18, 19 आणि 10 हे सगळे कार्मिक नंबर्स आहेत. तर अशा लोकांनी जर आपल्या कर्मांकडे ध्यान दिलं, कारण की पास्ट लाईफमध्ये यांचं पास्ट लाईफ बॅगेज थोडं प्रेक्षकांना क्लिअर होईल असं बोलूयात. म्हणजे 13, 14, 16, 19 हे मुख्य कार्मिक नंबर आहेत. म्हणजे काय होतं आता एखाद्याचा जन्म जर 13ला झाला म्हणजे काही त्याचं कार्मिक बॅगेज फिक्स आहे. हा, त्याच्या लाईफमध्ये ते इव्हेंट्स फिक्स होतात. 14ला जन्म झालाय म्हणजे त्याचं कार्मिक बॅगेज फिक्स आहे. म्हणजे या नंबरला जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मागच्या कर्माचं ओझं त्याच्यावरती आहे असं म्हणता येईल का? राईट, तशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. मग 13 नंबरच्या लाईफमध्ये वेगळे इव्हेंट्स घडतात, 14 नंबरच्या लाईफमध्ये आपण म्हणू शकतो की वेगळे इव्हेंट्स घडतात, 16 नंबरच्या लाईफमध्ये वेगळे इव्हेंट्स घडू शकतात, 18 नंबरच्या लाईफमध्ये वेगळे इव्हेंट्स घडू शकतात, 19 नंबरच्या लाईफमध्ये वेगळे इव्हेंट्स घडू शकतात, आणि 10 नंबरच्या लाईफमध्ये पण वेगळे इव्हेंट्स घडू शकतात. तर आपण त्या इव्हेंट्सबद्दल थोडं जाणून घेणार. तर कार्मिक नंबर 13 बद्दल आपण आता जाणून घेणार आहे. कार्मिक नंबर 13 म्हणजे ज्याचा जन्म 13 तारखेला किंवा 31 तारखेला झालेला आहे असं पण आपण गृहीत धरू शकतो. राईट. तर हा कार्मिक नंबर आहे. तर अशा लोकांच्या लाईफमध्ये ह्यांच्या फादर बरोबर पटत नाही, ह्यांच्या लाईफमध्ये ह्यांना खूप जास्ती हडल्स येतात. अशा लोकांना जीवनामध्ये रिलेशनशिप इश्यू येतो. आणि अशा लोकांनी काय करायला पाहिजे, जे पिपलचं पेड म्हणतो आपण, पिपलचं झाड आहे, हे कुठल्या पण टेम्पलच्या बाहेर लावलं पाहिजे. जे गॅजेट्स असतात, मोबाईल म्हणा, पंखा म्हणा, हे ओल्ड एज होमला यांनी डोनेट केले पाहिजे. हे याची सगळ्यात भारी रेमेडी आहे.
ओके. 13 नंबर. म्हणजे हे 13 नंबर किंवा 31 नंबरला कार्मिक बॅगेजमध्ये आपल्याला एक तर त्यांचं वडिलांसोबत पटत नाही, हडल्स येतात, त्यांची रिलेशनशिप चांगली टिकत नाही. आणि Right. त्याच्यावरती तुम्ही जी रेमेडी सांगितली ती ही आहे की तुम्ही एखादं मंदिर आहे त्याच्या बाहेर पिंपळाचं झाड लावा राईट, किंवा जे काही ओल्ड एज होम्स आहेत तिथं तुम्ही इलेक्ट्रिक गॅजेट्स दान करा. दान करा. ओके. राईट. म्हणजे हे 13 नंबरचं आहे. 13 किंवा 31 नंबर. 13 किंवा 31 म्हणजे ज्याचा मुलांक 4 येतो. राईट. आता 14 नंबर हा पण एक कार्मिक नंबर आहे. तर 14 नंबर बद्दल थोडीशी चर्चा करू आपण. तर 14 नंबर वाल्यांचं वीक आयसाईट असू शकते. म्हणजे अशा लोकांना जन्मता वीक आयसाईट भेटू शकते. त्याच्यानंतर दिसण्यामध्ये कमतरता अशा लोकांमध्ये असते. अशा लोकांमध्ये फॅमिली हडल्स खूप असतात लाईफमध्ये ना, खूप यांना संघर्ष करून लाईफमध्ये पुढे जावं लागतं. अशा लोकांचं फादरची हेल्थ किंवा मदरची हेल्थ खराब राहू शकते अशा लोकांची. हा प्रोफेशन म्हणजे डॉक्टर्स किंवा लॉयर्सला हा नंबर खूप जास्त सूट करतो. आणि दुसरं सांगायचं झालं तर अशा लोकांची लाईफ एक स्थिर नसते नाही का, म्हणजे कधी अप कधी डाऊन. असे लोक रिस्क टेकर पण असतात, नॉलेजेबल असतात, पण लाईफ एक टाइमनी असं स्मूथ चालत नाही यांची लाईफ, अप अँड डाऊन चालत असतो अशा लोकांच्या लाईफमध्ये. ह्यांची सर्वात भारी रेमेडी म्हणजे ह्यांनी चायपत्ती जी असती, म्हणजे आपली चायपत्ती असते ती ह्यांनी स्वीपरला दान केली पाहिजे अमावस्याला. कुणाला? स्वीपर लोकांना. ओके. जे झाडू मारतात त्यांना अमावस्याला, सफाई कामगारांना त्यांनी ती चहापत्ती दान केली पाहिजे. सॅटर्डेला किंवा अमावस्याला तुम्ही दान करू शकता. ओके. हे झालं 14 नंबर. ते कार्मिक बॅगेज हे आहे आणि रेमेडी सफाई कामगारांना चहापत्ती दान करावी सॅटर्डेला किंवा अमावस्याला, कुठल्या पण अमावस्याला. ओके. 16 नंबर बद्दल लिहू आपण. 16 नंबर पण हा एक कार्मिक नंबर आहे. अशा लोकांना ना लव्ह मॅरेज करायची खूप जास्त तीव्र इच्छा असते. अशा लोकांच्या लाईफमध्ये पण रिलेशनशिप प्रॉब्लेम येतो, कारण की पास्ट लाईफचं बॅगेज जसं तुम्हाला मी सांगितलं, ह्या लोकांच्या मेन कॉमन इव्हेंट जर तुम्ही बघितले, रिलेशनशिप इश्यू, फादर बरोबर जमलं न जमणं, किंवा सडन डेथ इन द फॅमिली, किंवा लाईफ अप अँड डाऊन होती. अशा लोकांना लव्ह मॅरेज करायची तीव्र इच्छा असते. हे फॅमिलीसाठी डू अँड डाय असतात. म्हणजे अशा लोकांसाठी फॅमिलीसाठी हे काही करू शकतात. तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे की येल्लो कॅट्स आहे जे ब्रेसलेट आहे ते घातलं पाहिजे. बरं. ही त्याच्यावरती सर्वात बेस्ट रेमेडी आहे. ओके. हो. 19 नंबर हा नंबर अशा लोकांना लहानपणापासून आहे ना स्ट्रगल करायला लागतो. पण हा सर्वात चांगला नंबर पण आहे, कारण की ह्याचा डेट केली आपण 1+9ची डेट केली तर सूर्याचा नंबर आहे. पण हा कार्मिक नंबर असल्यामुळे अशा लोकांना स्वतःच्या स्वबळावर काहीतरी करायची इच्छा असते. बरोबर. आणि थोडे तापट असतात असे लोक, म्हणजे ॲग्रेसिव्ह असतात असे लोक. ॲग्रेसिव्ह, स्टबन म्हणता येईल, जिद्दी म्हणता येईल. असे लोक, हे सर्व अशी क्वालिटी असते या लोकांना. आणि रेमेडी काय असते यांच्यासाठी? सूर्यमणी घालू शकतात हे, किंवा हिबिस्कस प्लांट असतं ते ओपन प्लेसमध्ये, जास्वंद म्हणू शकतो. जास्वंद हे ओपन प्लेसमध्ये तुम्ही प्लांट करू शकता आपल्या घराच्या समोर. ओके. मग हे कार्मिक बॅगेज त्या अशा या रेमेडी केल्याच्या नंतर दूर होऊ शकतात, कमी होऊ शकतं. आता 10 नंबर बद्दल चर्चा करू आपण. 10 नंबर हा सेमी कार्मिक. 19 आणि 10 हे सेमी कार्मिक आहेत का फक्त 10 सेमी कार्मिक आहेत? नाही, 19 आणि 10 सेमी कार्मिक, दोन्ही सेमी कार्मिक आहेत. ओके. ज्यांचा जन्म 10 तारखेला झाला आहे तर अशा लोकांना अँसेस्टर प्रॉपर्टी भेटते. म्हणजे कष्ट न करता बाय बर्थ, म्हणजे नाही का म्हणतो आपण की वडिलांची प्रॉपर्टी ह्याला भेटली. अशा लोकांना, ह्यांना पण हेल्थ इश्यू असतात, रिलेशनशिप इश्यू असतो, ह्यांना पण राग प्रचंड येतो. त्याच्यानंतर राग प्रचंड आल्यामुळे ह्यांना हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की राग आल्यानंतर काय होतं, माणसाचा बीपी वाढतो. बीपी वाढला की तो हार्टवरती जातो, इम्पॅक्ट करतो आपल्याला. बरोबर. तर ह्यांनी स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. हो, खूप छान. म्हणजे आता मी एवढं न्यूमरोलॉजी बद्दल ऐकलेलं आहे किंवा पॉडकास्ट तर झालेलेच आहे माझ्याकडे, पण बाकीही थोडा इंटरेस्ट आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु हे इतक्या छान पद्धतीनं कार्मिक नंबर्स वगैरे मला आजपर्यंत समजले नव्हते, ते समजले. खूप छान सर. आता मला दुसरं एक जाणून घ्यायचं होतं न्यूमरोलॉजी बद्दल. दशा किंवा महादशा असते. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली काढतो, त्याच्यातल्या ग्रहावरून आपल्याला दशा आणि ते ज्योतिषी सांगतात. राईट. न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा महादशा असतात, परंतु त्या महादशा कोणी सांगत नाही. म्हणजे महादशा एकतर काढायची कशी आणि त्या महादशेचा तो किती वर्षासाठी असते, ते आपल्या लाईफवरती कशी अफेक्ट करते, हे जाणून घ्यायला मला आवडेल. राईट. आणि मला सांगायला पण आवडेल सर, कारण की न्यूमरोलॉजीच्या पॉडकास्टमध्ये महादशाबद्दल जास्ती चर्चा झालेली नाही आहे आधी पण. तर आपण महादशा कशी काढायची हे पहिले जाणून घेऊया. ओके. तर माझी डेट ऑफ बर्थ आहे 3/11/1995. राईट. ओके. तर माझा मुलांक आहे 3. तर महादशा अशी काढायची, जसं
3/11/1995 प्लस 3 म्हणजे माझा मुलांक 3 आहे. ज्याचा 2 असेल त्यांनी 2नी ऍडिशन केलं पाहिजे. ओके, तुमचं उदाहरण देऊन सांगा म्हणजे आपण ते हे करू शकतो. ओके, प्रत्येक ओके, जणाला ओके. त्याचा कॉन्टेक्स्ट कळून जाईल. हां. जसं माझी डेट ऑफ बर्थ आहे 03/11/1995. बरोबर. तर माझा मुलांक आहे 3. तर त्याची बेरीज करायची. जसं माझा 3 आहे म्हणून आपण 3 ऍड केलं. ओके. म्हणजे 19 तुमचा मुलांक, आता आपण प्रेक्षकांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 3/11/1995 सरांची बर्थ डेट आहे. राईट. 1995 तुमचा मुलांक जो आहे तो मुलांक त्या 1995 मध्ये ऍड करायचा म्हणजे किती झालं? 1998 झालं. ओके. राईट. असं. ओके. मग प्लस त्यात 4 ऍड करायचे. ओके. का ऍड करायचे 4? कारण की 3 पासून चालू होतं ना, कारण की माझा बर्थ नंबर 3 आहे, मुलांक 3 आहे. मग 3 मग पासून ते एक ऍड करत जायचं. ओके. जसं 3 ऍड केला तर किती? 1998 झाला. तर 4 ऍड केला तर 2002 झाले. 2002. 5 ऍड केला तर 2007 झालं. 6 ऍड केला तर 2013 झाले. 7 ऍड केला तर 2020 झालं. आणि प्लस 8 ऍड करू तो 2028. तर माझी सध्याची महादशा आहे 8ची महादशा चालू आहे माझी सध्याची. ओके. म्हणजे आपण हे तो जो काळ आहे 2020 ते 2028 याच्यामध्ये तो 8 आला म्हणून तुम्ही ते आत्ताची जी महादशा सुरू आहे तुमची ती 8 या नंबरची महादशा सुरू आहे. बरं, आता याचा उपयोग आपल्या लाईफ मध्ये कसा होतो? ओके. तर आज आपण काय करूया की 1 ते 9 महादशा प्रत्येक महादशामध्ये म्हणजे 1 ते 9 महादशा प्रत्येक महादशामध्ये काय काय त्याची इम्पॅक्ट टाकते आपल्या लाईफवरती त्याच्याबद्दल डिस्कस करू. आता हे म्हणजे तुम्ही आता जसं उदाहरण सरांचं घेतलं आपण ते त्यांची जी महादशा सुरू आहे ती 8ची महादशा सुरू आहे. तुम्ही स्वतःच त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. आपण इथे स्क्रीनवरती त्याची जी काही बेरीज आहे ते मांडण्याचा प्रयत्न करूयात. आणि आता प्रत्येक जणाला 1 ते 9 महादशा असल्याच्या नंतर काय काय होतं किंवा त्याचा काय इफेक्ट होतो आयुष्यावर ते जाणून घेऊयात. राईट. ओके. तर जसं 1ची महादशा आली तुमच्या लाईफमध्ये ते 1 हा सूर्याचा नंबर आहे. बरोबर. तर अशा 1च्या महादशेमध्ये तुमची न्यू बिगिनिंग होती म्हणजे न्यू जॉब चालू होऊ शकतो किंवा न्यू बिझनेस चालू करू शकता तुम्ही 1च्या महादशेमध्ये. न्यू जॉब, न्यू बिझनेस म्हणा किंवा तुम्हाला नेम, फेम, प्रेस्टिज भेटते. तुमचा म्हणजे नाही का म्हणतो आपण की उच्च पदावरती जातात असे लोक किंवा त्या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त उच्च पद भेटू शकतं. म्हणजे न्यू बिगिनिंगचा काळ असतो हा 1च्या महादशामध्ये. आणि 2च्या महादशामध्ये तुमचं लग्न होतं बघा. आता ज्याचं लग्न होत नाहीये तो म्हणाल की माझं लग्न कधी होईल बाबा, किंवा या महादशेमध्ये लग्न होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. व्हेरी गुड. किंवा चाइल्ड बर्थ एखाद्याला कन्सिव्ह करायचे नाही का, एखाद्याला कन्सिव्ह कधी करू बाबा, कुठल्या महादशेमध्ये मला चान्सेस जास्त आहेत कन्सिव्ह करायचे, तर ती 2ची महादशा आहे. एखाद्याने जर विचारलं आम्हाला अपत्य कधी होते त्याची महादशा काढून आपण सांगू शकतो की या काळामध्ये तुम्हाला अपत्य होण्याचे चान्सेस जास्त आहेत. राईट. ओके, ग्रेट सर. 2च्या महादशेमध्ये लग्न होतं, चाइल्ड बर्थ होतं, त्याच्यानंतर अशा लोकांना मदरपासून खूप जास्त लाभ होतो म्हणजे आईपासून, कारण की 2 हा चंद्राचा नंबर आहे. बरोबर. तर आईपासून लाभ होतो, पत्नीला लाभ होतो अशा काळात. आणि 2च्या महादशेमध्ये तुम्ही जास्त स्पिरिच्युअल पण होता, कारण की 2 नंबर हा पण हा सात्विक प्लॅनेट आहे ना, तर स्पिरिच्युअल होता. बाय बर्थ म्हणजे हा नंबर 2 हा क्रिएटिव्हिटीचा पण नंबर आहे. तर अशा लोकांना कलेची दात तरी असती किंवा कलेमध्ये रुजाव तरी असतो. तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट शिकू शकता किंवा नाही का ऍक्टिंगचा कोर्स अचानक लावू शकता किंवा कलेमध्ये तुमचा खूप जास्त रुची वाढू शकते किंवा हे वाढू शकतो. 3 नंबरची महादशा ही गुरुची महादशा आहे बघा. 3 नंबरच्या महादशेमध्ये तुम्ही नॉलेज घेता म्हणजे नॉलेज तुमचं एक्सपांड करता. म्हणजे तुम्हाला जसं पहिलं पण सांगितलं मुलांक भाग्यांमध्ये 3 नंबरच्या लोकांना खूप जास्त सखोल ते रिलेट होऊ शकतं. ते इथे रिलेट होऊ शकतो. म्हणजे एखादा क्लास करायचा बाबा, कधी करायचा क्लास नाही का, आपण म्हणतो की करायचा आहे होतच नाही, नवीन काहीतरी शिकायचंय. जसं कुणाला ऍस्ट्रॉलॉजी शिकायची आहे किंवा कुणाला AI शिकायचंय, कुणाला काय शिकायचंय, तर ते 3च्या महादशेमध्ये तुम्ही शिकू शकता. 3च्या महादशेमध्ये तुमची स्पिरिच्युअल यात्रा होतीच होती. मग एखादा म्हणतो अरे मला तिरुपतीला जायचंय, एखादा म्हणतो की मला निमकरोली बाबाला जायचंय, कधी होईल, माझा योग का जुळून येत नाही, तर 3च्या महादशेमध्ये तो योग हमखास जुळून येतोच. आणि 3च्या महादशेमध्ये 3 नंबर हा ग्रोथ अँड एक्सपेन्शनचा नंबर आहे. तर तुमचा बिझनेस असो किंवा जॉब असो तो एक्सपॅन्ड व्हायची शक्यता खूप जास्त असते. हो. 3च्या महादशेमध्ये परत अजून असे लोक दुसऱ्यांना नॉलेज देऊन किंवा आपल्या नॉलेजचा वापर करून पैसे पण चांगले कमवू शकतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं सर 3 नंबर हा नॉलेजचा नंबर आहे, गुरुचा नंबर आहे. तर असे लोक समज आता मी ऍस्ट्रॉलॉजी करतोय तर नॉलेजच्या बेसिसवरती मी दुसऱ्यांपर्यंत जाऊन
त्यांना पैसे पण अर्न करू शकतो म्हणजे म्हणजे बिझनेस एक्सपांड करू शकतो. 4 नंबर हा राहूचा नंबर आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं राहू हा शॅडो प्लॅनेट आहे, राईट. तो अचानक गोष्टी जीवनामध्ये देतो, राईट. जर तो कुंडलीमध्ये आपल्या ग्रिडमध्ये बॅलन्स आहे 4 नंबर, तर तो आपल्याला खूप जास्ती डिसिप्लिन करतो. किंवा मी तुम्हाला सांगितलं की असे लोक प्लॅनिंगमध्ये खूप चांगले असतात, कळलं का. तर 4 नंबरच्या महादशेमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. कारण की राहू हा भ्रम देणारा प्लॅनेट आहे, इल्युजन प्लॅनेट आहे. म्हणजे तुम्हाला भ्रमित करतो, तो तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टींची लालसा देतो, नाही का. स्वप्न दाखवतो की रात्रीतच यश मिळायला पाहिजे, नाही का, रात्रीतच काहीतरी करून दाखवू आपण, तर भ्रम देतो तुम्हाला बघा. तर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही 4च्या महादशेमध्ये फॉरेनला जाऊ शकता बघा. हो, फॉरेन ट्रॅव्हल तुमचं होऊ शकतं 4च्या महादशेमध्ये. ज्यांना फॉरेनला जायचंय तर 4च्या महादशेमध्ये तुम्ही जाऊ शकता. काय प्लॅनिंग करून ठेवली आहे बाबा, कधी होईल माझं ते पूर्ण, नाही का. तर 4च्या महादशेमध्ये ते पूर्ण होऊ शकतं. ऑनलाईन बिझनेस, डिजिटल बिझनेस, जिथं लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू आपल्याला पोहोचता येईल, युट्यूबचा पॉडकास्ट, हे 4च्या महादशेमध्ये होतं. फक्त काय आहे की अशा लोकांनी, हे खूप इंटेलिजंट लोक असतात, पण ह्यांनी आहे ना भ्रममुळं कधी कधी ह्यांच्या चुका होतात. तर अशा लोकांनी, म्हणून मी पहिलं पण सांगितलं होतं, भ्रम टाळावा, स्वतःच्या इंट्युशनवरती विश्वास ठेवून काम करत राहावं, तर ह्यांना लाईफमध्ये सक्सेस नक्कीच भेटतं. 5 नंबरची महादशा सर्वात भारी महादशा असते. कारण की 5 नंबरच्या महादशेमध्ये तुम्ही जे लोन घेतलाय ते रिकव्हरी चालू होती. जर जॉब करत असाल तुम्ही एखादा व्यक्ती, तर तो बिझनेसमध्ये येतो, साईड इन्कम चालू होतो अशा लोकांचं. तुमची बोलण्याची कुशलता वाढते, म्हणजे माणूस बोलायला खूप चपळ होतो. आणि त्यानंतर 5च्या महादशेमध्ये तुम्ही खूप जास्ती ऍक्टिव्हली काम करता, म्हणजे तुम्हाला लाभ होतात, फायनान्शियल गेन होतो, प्रॉस्पेरिटी वाढते, नेम फेम वाढू शकतं. लक फॅक्टर सपोर्ट करतं 5च्या महादशेमध्ये. 6 नंबरच्या महादशेमध्ये तुम्ही फॉरेन ट्रॅव्हल करता, पण ते स्वतःच्या शॉकसाठी, राईट. म्हणजे आपण नाही का म्हणतो कामासाठी नाही, म्हणजे आता माझ्याकडे खूप पैसा आलाय, नाही का, की आता मला फिरून यायचं, नाही का, कुठंतरी फॉरेन बकेट लिस्ट पूर्ण करायची. तर 6च्या महादशेमध्ये तुम्हाला कुठला बिझनेस चालू करायचा आहे, तुम्हाला जसं सांगितलं मी, 6 हा शुक्राचार्याचा नंबर आहे, लक्झरीचा नंबर आहे तो. तर तुम्ही लक्झरी ज्वेलरी ब्रँडचं दुकान काढू शकता, क्लोथिंगचा बिझनेस चालू करू शकता, आयफोन घेऊ शकता, नवीन घर घेता. 6 नंबर जर ग्रिडमध्ये असेल तर माणसाकडे धन लवकर आकर्षित होतं. आणि जर 6 नंबर जर मिसिंग असेल ग्रिडमध्ये, तर अशा लोकांना थोडं धनासाठी थोडं संघर्ष करायला लागतो. मग त्यासाठी काय रेमेडीज आहेत, जसे नेम नंबर आहेत, मोबाईल नंबरची टोटल आहे, परत अजून आपण क्रिस्टल वेअर करू शकतो, येऊच आपण पुढच्या सेक्शनमध्ये. परंतु आता फक्त महादशा पाहावेत असं मला वाटतं. 7 नंबरच्या महादशेमध्ये तुम्हाला एखादा स्पिरिच्युअल गुरु भेटतो बघा. आता 7 नंबरची महादशा ही डिसअपॉइंटमेंटची महादशा, म्हणजे असं 7 नंबरला मी असं ऐकलं की डिसअपॉइंटमेंटचा नंबर म्हणतात. पण जर तुम्ही मला जर विचाराल तर 7 नंबर जर ग्रिडमध्ये बॅलन्स असेल तर तो लक फॅक्टर एनहान्स करतो आपला बघा. 7च्या महादशेमध्ये मी माझी 7च्या महादशेमध्ये माझी ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी जी क्लासेस मी आता करतोय, म्हणजे हे करतोय, माझं जे प्रोफेशन करतोय ते 7च्या महादशेमध्ये मी शिकलो होतोय. तर असे लोक स्पिरिच्युअल हिलर्सला भेटतात, म्हणजे अशा लोकांची आपण नाही का म्हणतो स्पिरिच्युअल हिलर्स किंवा गुरुजला भेटतात, त्यांच्याकडे नॉलेज त्यांना भेटतं. आणि 7च्या महादशेमध्ये तुम्हाला लक फॅक्टर एनहान्स करतो, नाही का. आपलं जे म्हणतो भाग्य का माझं पळत नाहीये किंवा भाग्य का मला सपोर्ट करत नाही, तर लक एनहान्स 7च्या महादशेमध्ये होतच. बरोबर. 7च्या महादशेमध्ये तुम्ही फॉरेनला ट्रॅव्हल करता, शिक्षणासाठी किंवा कामासाठी जाऊ शकता. जसं मी तुम्हाला 6च्या महादशेमध्ये सांगितलं, तुम्ही फिरायसाठी, स्वतःच्या शॉकसाठी जाऊ शकता. पण 7च्या महादशेमध्ये तुम्ही फॉरेन सेटलमेंट किंवा फॉरेन स्टडीजसाठी पण जाऊ शकता. ओके. 8 नंबरची महादशा ही तुम्हाला जीवनामध्ये पहिले 4 वर्ष, हे थोडंसं कटू सत्य आहे, पण पहिले 4 वर्ष तुम्हाला ते ट्रायल अँड टेस्टचं असतात. म्हणजे माणसाला जीवनामध्ये जसं सॅटर्न हा कर्मप्रधान देवता आहे, तर तो लाईफमध्ये जेव्हा तुमची परीक्षा घेत नाही, जसं आपण ऐकलं असेल की शनीच्या महादशेमध्ये माणसाला खूप त्रास होतो, कारण की त्याचे एक तर पास्ट लाईफचे कर्म चुकीचे असतात किंवा ह्या लाईफचे कर्म त्याचे चुकीचे असतात. तर शनी तुम्हाला तुमच्या कर्मानुसारच फळ देत असतो. जर एखाद्याला जर नसेल फळ मिळत, बाबा जीवनामध्ये नाही फळ मिळते आणि खूप जास्त स्ट्रगल येतोय, तर मी तर म्हणेल की ना, तुम्ही सगळ्यात जीवनातला लकी व्यक्ती आहात. कारण की देव त्यालाच संकट देतो किंवा त्याच्याच आयुष्यामध्ये दुःख देतो ज्याला त्याला हिरा बनवायचा असतो. कारण की माणसाला जेव्हा अपयश येतं ना,
तेव्हा तो आहे ना स्वतः काहीतरी करायची जिद्द त्याच्या अंगामध्ये तयार होती, राईट. आणि दुसरी गोष्ट, माणसाला लवकर सक्सेस भेटलं तर माणसामध्ये इगो तयार होतो. तर शनी तुमचा पेशन्स लेवल टेस्ट करतो पहिले 5 वर्ष, राईट. तुम्हाला हार्डवर्क करायला लावतो, टेस्टिंग करायला लावतो तुमची. म्हणजे खूप जास्ती माणूस काय म्हणतो, अरे माझे कामं थांबलेत राव, माझे कामं का होत नाही राव, मी इतकं हे करतोय, लाईफमध्ये स्ट्रगल करतोय, लुस्तुराला माझे मित्र लवकर लवकर पुढे चालले ते. म्हणजे असं वाटतं ना प्रत्येकाला की लवकर यश का मिळत नाहीये, तर कामं थांबतात ह्याच कारणामुळं. कारण की शनी हा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे, त्याची गती खूप स्लो आहे आणि तो कर्मप्रधान आहे. तर अशा लोकांच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 2.5 वर्ष शेवटचे जे असतात तशा लोकांना मग खूप चांगलं प्रगती होती शेवटच्या 2.5 वर्षामध्ये. 9 नंबर जसं सांगायचं झालं तर हा इच्छापूर्तीचा नंबर आहे. 9 नंबरच्या महादशेमध्ये माणसाची इच्छा पूर्ण होतात बघा, राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. एनर्जीचा नंबर आहे ना, सेनापतीचा नंबर आहे, तर इच्छाशक्ती यांची खूप प्रबळ होती अशा लोकांची. 9 नंबरच्या महादशेमध्ये एनर्जी फुल. आपण नाही का म्हणतो डल, 8 नंबरच्या दशामध्ये माणूस सक्सेस मिळत नाही म्हणून डल असतो, अरे कधी मिळेल सक्सेस, कधी मिळेल सक्सेस. पण 9च्या महादशेमध्ये ती ऊर्जा तयार होती माणसाला, त्याची कामं बनत जातात. कारण काय असतं, कधी कधी जीवनामध्ये सक्सेससाठी हार्डवर्क तर सगळंच करत असतात बघा, पण हार्डवर्क करून पण कधी कोणाकोणाला यश मिळत नाही. हे का होतं, कारण की लक फॅक्टर येण्यास करत नाही ना. तुमची इच्छा आहे बाबा की मला फॉरेनला जायचंय, पण इच्छा पूर्तीसाठी ती महादशा येणं पण महत्वाचं आहे ना. तिथं पण तुम्ही बिझनेस चालू करू शकता, नोकरी करू शकता नवीन, तुम्हाला नेम फेम प्रेस्टिज भेटू शकते 9च्या महादशेमध्ये. जशी 1ची महादशा 1 वर्षाची असती, 2ची महादशा 2 वर्षाची असती, 3ची महादशा 3 वर्षाची असती, 9 वर्षापर्यंत. 4ची 4 वर्षापर्यंत, 5ची 5, 6ची 6, 7ची 7, 8ची 8, 9ची 9 वर्षापर्यंत. म्हणजे या 1 ते 9 दशामध्ये महादशांमध्ये तुम्हाला आतापर्यंत जे आपण डिस्क्राईब करून सांगितलं ते अपाय किंवा तुमच्यासाठी जे चांगल्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने घडणार. राईट. ओके, हे खूप सुंदर होतं, फार इंटरेस्टिंग होतं. तसंच एक इंटरेस्टिंग जो प्रश्न होता माझा किंवा मला जे न्यूमरोलॉजीमध्ये जाणून घ्यायचं होतं ते होतं मल्टिपल नंबर थेरी. ओके, ती काय असते सर? मल्टिपल नंबर थेरी म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, की समज आता माझी डेट ऑफ बर्थ आहे 11/11/2000, तर एखादा नंबर जर ग्रिडमध्ये 2 वेळा आला, समज 1 नंबर आहे तर तो 2 वेळा ग्रिडमध्ये आला तर तो बॅलन्स आहे. ग्रिड काय असतं थोडं समजावून सांगू? ग्रिड म्हणजे एक प्रकारची वैदिक ग्रिड आहे, जशी 319चं कॉम्बिनेशन असतं, मध्ये 675 असतं आणि खाली 284चं असतं. जर एक नंबर, जसं आता आपण ही डेट ऑफ बर्थ घेऊया 11/11/2000, तर ह्याच्यामध्ये एक किती वेळा ऍड झाला? 4 वेळा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कुठला पण नंबर 2 वेळा जर ग्रिडमध्ये असेल तर तो बॅलन्स आहे. जर 2 पेक्षा जास्त वेळा आला, जशी पॉझिटिव्ह क्वालिटी असती तशी ती निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होती मग. हो, अच्छा. आणि हे लोकांना जास्ती माहिती नाहीये, तर तेच लोकांना सांगू इच्छितो मी आज. तर तसंच आपण आज 1 ते 9 बद्दल जाणून घेणार आहोत की जर मल्टिपल वेळा जर एक नंबर जर आपल्या ग्रिडमध्ये जर ऍड झाला तर त्याच्या आपल्या लाईफवरती काय इम्पॅक्ट पडू शकतो त्या नंबरचा. तर 1 नंबर सूर्याचा नंबर आहे. तर असे लोक ओव्हर इगोइस्टिक होत आहेत, असे लोक स्टबन होतात, जिद्दी होतात, ह्यांचं फादर बरोबर जमत नाही, त्याच्यानंतर फादरला हेल्थ इश्यू असू शकतात जर 1 नंबर 2 पेक्षा जास्त वेळा ग्रिडमध्ये ऍड झाला तर. 2 नंबर जर ग्रिडमध्ये जर ऍड झाला किंवा इम्बॅलन्स झाला तर असे लोक ओव्हर इमोशनल होतात, असे लोक रात्री झोपण्यामध्ये यांना प्रॉब्लेम येतो, असे लोक खूप जास्ती समोरच्यासाठी करतात पण समोर रिटर्न यांना भेटत नाही. ओव्हर इमोशनल असल्यामुळे लोक यांचा गैरफायदा घेतात आणि सुसायडल टेंडन्सी पर्यंत जाणवलं गेलं आहे. एन्झायटी, डिप्रेशन, हे सगळ्या गोष्टी 2 नंबर जर इम्बॅलन्स झाला तर. कुठलाही नंबर त्या ग्रेडमध्ये 2 पेक्षा अधिक वेळा ऍड झाला तर तो आपल्यासाठी चांगला नाही. आणि कुठला नंबर किती वेळा ऍड झाला त्याच्यानुसार आपण हे सगळं सांगतोय. 1 झालं, 2 झालं, आता आहे 3 नंबर जर आपल्या ग्रेडमध्ये 2 पेक्षा जास्त वेळा ऍड झाला तर तो इम्बॅलन्स होतो. तर असे लोक आहेत ना, देवगुरु बृहस्पतीचा नंबर हा धार्मिक नंबर आहे, मग असे लोक आहेत ना धार्मिकचा देखावा करतात. आणि देखावा, आता तुमचं काम काय, एखाद्या सिग्नल लागलेला आहे तर तुमचं काम काय की सिग्नल जेव्हा ग्रीन लाईट होत नाही तुम्ही जायला नाही पाहिजे. मग असे लोक म्हणजे अचानकच सिग्नल तोडणे किंवा काहीतरी चुकीचं काम करून पैसे कमवणे, मग ह्याच्यामुळं माथा फिरतो. म्हणजे काय होतं की इम्बॅलन्स झाल्यानंतर ह्या अशा क्वालिटीज बघायला भेटतात माणसामध्ये. म्हणजे तर ह्यांनी सात्विक राहावं, प्रामाणिक राहावं आणि चांगल्या पद्धतीने काम करावं असं माझं वाटू इच्छितो. 4 नंबर जर ग्रेडमध्ये 2 पेक्षा जास्त वेळा ऍड झाला तर अशा लोकांना स्वतःच्या तोंडावरती कंट्रोल राहत नाही, स्टबन असतात, जिद्दी असतात असे लोक खूप जास्ती.
आणि मला असं वाटतं स्वतःची जीभ ही माणसाची खूप चांगली असावी, कारण की कंट्रोल असावी, कारण की ती जर हे झाली तर समोरच्याचं मन दुखवू शकतं. तर अशा लोकांनी स्वतःच्या जिभेवरती कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं आहे. अशा लोकांना हेल्थ इश्यू जाणवत आहेत, किंवा असे लोक आहेत ना खूप जास्ती आपण म्हणतो की प्लॅनिंग-प्लॉटिंगमध्ये लागतात, पण अशा लोकांना यश मिळत नाही. बरं. हो. ओके. 5 नंबर. 5 नंबरचा ग्रेडमध्ये जास्त वेळ ॲड झाला तर तो इम्बॅलन्स होतो. आणि 5 नंबरचा इम्बॅलन्स झाला तर तो काय होतो की अशा लोकांना आहे ना ऑनलाईन बेटिंगमध्ये यांनी जर पैसे इन्व्हेस्ट केले किंवा ऑनलाईन गेमिंगमध्ये त्यांच्या संग फ्रॉड होतो. अशा लोकांना बिझनेस करणं, पैसे कमवणं, रात्री झोपणं लागणे किंवा मिसकॅल्क्युलेशन ऑफ फंड्स होतं अशा लोकांसोबत, किंवा फसवले जातात. तर ह्यांनी ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. 6 नंबर. 6 नंबरचा ग्रेडमध्ये 2 पेक्षा जास्त वेळ ॲड झाला, त्यांचे रिलेशनशिप इश्यू येतात, ह्यांच्या तोंडावरती यांचा कंट्रोल राहत नाही. असे लोक खूप जास्ती फटकळ, तोंडावरती कंट्रोल न राहणं, फटकळ ॲग्रेसिव्ह होतात. आणि कुठलं पण नातं हे प्रेमळ असलं तरच ते टिकतं, त्याच्यामध्ये ॲग्रेशन आलं ते नातं तुटून जातं. जर महिलांच्या ग्रेडमध्ये 6-2 पेक्षा जास्त वेळा आला त्यांना गायनाकोलॉजिस्टची गरज पडते. मग गायना रिलेटेड प्रॉब्लेम हँडल येतात, म्हणजे PCOD जसे. आणि मुलांच्या ह्यात आला ते लिटिगेशन किंवा कोर्ट केस होऊ शकते. ओके. 7 नंबर. 7 नंबरचा ग्रेडमध्ये 2 पेक्षा जास्त वेळा ॲड झाला तर अशा लोकांसोबत सर्जरी होती. लाईफमध्ये एकदा तरी सर्जरी यांच्या होतीच होती. बरं. म्हणजे 2 पेक्षा जास्त वेळा आला, 3 किंवा 4 वेळा आला तर सर्जरी होऊ शकते. अशा लोकांची मेंटल स्टेट म्हणजे खूप जास्त विचार करतात की म्हणजे लाईफमध्ये यांची थोडंसं स्लो सक्सेस भेटतं यांना, मग खूप जास्ती विचार करतात असे लोक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांनी बिलकुल कुणाला पैसे उधार नाही दिले पाहिजे, जसं मी पहिलेच सांगितलं. ठग होणं किंवा समोरच्याची फसवणूक, म्हणजे आपली फसवणूक होणे समोर, ह्या सर्व गोष्टी या 7च्या ह्याच्यामध्ये होतात. ओके. 8 नंबर. 8 नंबर जर जास्त वेळा ॲड झाला तर स्ट्रगल वाढतं आपल्या लाईफमध्ये. स्ट्रगल वाढला की लाईफमध्ये संताप वाढतो, पेशन्स लेवल 0 होतं. पण शनी हा तुमचा पेशन्स लेवलच टेस्ट करतो. जो शनीच्या 7.5 किंवा शनीच्या महादशेमधनं बाहेर निघलाय त्याच्यामध्ये किती का इगो असू दे, किती तो माणूस स्वतःला राजा का समजू दे, पण शनी त्याला जीवनामध्ये स्टेबल आणि एक हंबल व्यक्ती करतोच. कारण की शनी हा कर्मप्रधान देवता आहे. 9 नंबर. 9 नंबरचा ग्रेडमध्ये जास्त वेळा ॲड झाला तर असे लोक खूपच दानधर्म करतात. इम्बॅलन्स होतो तो नंबर, कारण की 9 नंबर हा महाराजचा नंबर आहे. अशा लोकांनी स्वतःच्या तोंडावरती कंट्रोल ठेवला पाहिजे, स्पीच हार्श नाही झाली पाहिजे, कारण की मास हा ॲग्रेशनचा पण नंबर आहे. तर असे लोक ह्यांचा पेशन्स लेवल खूप कमी असतो. ह्यांना असं वाटतं माझ्या लाईफमध्ये मला पटकन हवं, सगळं पटकन हवं, पण ते पटकन नाही होत. एक दिवसात यश नाही भेटत. जे लवकर यश भेटतं ते लवकर यश जातं पण निघून. बरोबर. तर अशा लोकांनी संयम ठेवावं, स्वतःच्या तोंडावरती कंट्रोल ठेवावं. बस मला एवढंच सांगू इच्छितो. ओके. खूप छान. म्हणजे हे मल्टिपल नंबर थेअरी आहे. राईट. आणि तर ग्रीडमध्ये हा नंबर, तुमचा नंबर जो आहे तो 2 पेक्षा अधिक वेळा आला तर हे तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकते लाईफमध्ये. हे प्रॉब्लेम्स नक्कीच तुम्हाला जाणू शकतात. खूप छान सर. आत्तापर्यंत तर आपण जे बोललो ते अगदीच नवीन होतं. आणि जसं आपण ऑफ कॅमेरा आपण बोललो होतो की ते राजयोगवाले काही नंबर्स असतात, म्हणजे काही नंबर्स असतात ते जसं 8 नंबर आहे तो स्ट्रगल करायला लावतो. शेवटी तोही चांगलाच आहे, परंतु स्ट्रगल कोणालाच नको आहे. प्रत्येकाला राजयोग पाहिजे, म्हणजे मला जन्मताच माझ्याकडे मी राजा पाहिजे, मला अगदी अपसुक सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं हे राजयोग माझ्या कुंडलीत किंवा कुंडली म्हणतो माझ्या या नंबर्समध्ये, माझ्या ग्रीडमध्ये आहेत की नाही, हे कसं ओळखायचं आणि ते काय प्रकार असतो तो? म्हणजे ओके, तर आपण आज आहे ना कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स तुम्हाला मी ग्रेडमध्ये सांगतो. जर तुमच्या त्या ग्रेडमध्ये असतील तर तुम्ही खूप लकी आहात, कारण की ते राजयोगवाले नंबर आहात. जसं तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या ग्रेडमध्ये जर 1 and 2चं कॉम्बिनेशन आहे, जसे ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली निघते तसं न्यूमरोलॉजी म्हणजे ग्रीड निघते. वैदिक ग्रेड आहे, लोशो ग्रेड आहे. राईट. तर आपण वैदिक ग्रेड बद्दल बोलतोय. तर 1 and 2चं जर कॉम्बिनेशन असलं तुमच्या ह्याच्यामध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, तर तुमच्याकडे ह्याला आपण काय म्हणतो, 1 नंबर हा सूर्याचा आहे, 2 नंबर हा चंद्राचा आहे. राजा राणीचं कॉम्बिनेशन आपण ह्याला म्हणतो. तर अशा लोकांना आहे ना जीवनामध्ये पटकन यश मिळतं. आपण नाही का म्हणतो लक फॅक्टर सपोर्ट करत नाही माझं, मला राजयोगच आहे, म्हणजे राजयोग आहे. अशा लोकांना उच्च पदावर जाती असे लोक जातात. किंवा मॅनिफेस्टेशन आपण नाही का म्हणतो की मी एक विचार केला होता की मला हे पॉडकास्ट चालू करायचं होतं, किंवा मला फॉरेनला जायचं होतं, किंवा मला जीवनामध्ये काहीतरी मोठं करायचं होतं. तर अशा लोकांची मॅनिफेस्टेशन 1 and 2 वाल्यांची लवकर वर्क होती. आणि अशा लोकांना मोठा हुद्दा किंवा मोठी पोस्ट
किंवा जे त्यांना पाहिजे जे हवं ते जीवनामध्ये, मिळतं. ते त्यांना मिळतं. आपल्याकडे काही उदाहरणं पण आहेत. जसं कपिल शर्माच्या डेट ऑफ बर्थमध्ये हा राजयोगवाला नंबर आहे. बरं. कार्तिक आर्यनच्या डेट ऑफ बर्थमध्ये हा राजयोग आहे. आता कार्तिक आर्यनचा तर बॉलिवूडचं काही कनेक्शन नाहीये, तरी पण तो आज कुठल्या स्थानी आहे म्हणजे ह्या डेट ऑफ बर्थमुळे आपल्याला एवढं जाणून घेता येईल. बरं. पण ती कंडिशन अशी आहे की 1 and 2 तुमच्या ग्रेडमध्ये आहे, पण 3 and 6 मिसिंग पाहिजे तुमच्या grade तिथं नसले पाहिजेत. तिथं नसले पाहिजे तुमचे, म्हणजे मिसिंग नंबर्स पाहिजे. ओके ओके. तर हा नंबर्स तुम्हाला चांगले फळ आयुष्यात हमखास देतो. वा. जसं अजून एक कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो, राजयोगवाला कॉम्बिनेशन, 1 and 5चं कॉम्बिनेशन. 1 and 5. 1 and 5चं. ओके. 1 हा सूर्याचा नंबर आहे आणि 5 हा मर्क्युरीचा नंबर आहे. तर 1 and 5च्या लोकांना खूप सुंदर बायको मिळते. म्हणजे जीवनामध्ये लग्नानंतर ना ह्यांचं भाग्योदय होतं, ह्यांना अतिशय सुंदर बायको मिळती. आणि आपण नाही का म्हणतो की माझी लाईफ लग्नापर्यंत इतकी स्ट्रगलिंग होती आणि लग्नानंतर अचानकच माझं भाग्योदय झालं. तर ह्या डेट ऑफ बर्थ किंवा ह्या नंबर्समुळं या अशा गोष्टी यांच्या आयुष्यात घडतात. 5 7 1 5 झालं. आता सर अजून एक लय भारी नंबर आहे राजयोगमध्ये, जसं 7 5चं कॉम्बिनेशन आहे. 7 5चं कॉम्बिनेशन जर तुमच्या ग्रेडमध्ये आहे तर यू आर द वन ऑफ द मोस्ट लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. बरं. कारण की 7 नंबर हा लकला एनहान्स करतो. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, 7 5कडे इझी मनी अट्रॅक्ट होतात लोकांना. ओके. तर अशा लोकांना लव्ह मॅरेज करायची प्रवृत्ती खूप असते. लव्ह मॅरेज करायची किंवा अपोजिट जेंडर यांच्याकडे लवकर आकर्षित होतं, किंवा पैशाचा लिक्विड फ्लो यांच्या लाईफमध्ये खूप चांगला येतो. किंवा 700 महादशे तुमच्याकडे मिसिंग जरी असला 7 नंबर आणि 7 नंबरची महादशा जरी लागली आणि 5 ऑलरेडी प्रेझेंट असेल तरी तुमचं लक ॲक्टिवेट झाला म्हणून समजा तुम्ही. 7 5चं कॉम्बिनेशन अतिशय लकी कॉम्बिनेशन आहे, जे तुम्हाला जीवनामध्ये नेम, फेम, प्रसिद्धी किंवा लक एनहान्स करतं आणि माणूस खूप चांगल्या प्रकारे पैसे आकर्षित करतो. ओके. म्हणजे हे 3 कॉम्बिनेशन सुपेरियर आहेत. खूप सुपेरियर कॉम्बिनेशन आहे. ओके. अजून आहे त्याच्यात कुठले कॉम्बिनेशन? हां, आता अजून 2 कॉम्बिनेशन सांगतो तुम्हाला. ज्या डेट ऑफ बर्थमध्ये 1685 आहे, हे जे ग्रेडमध्ये अवेलेबल नंबर आहे 1685, हे 4 नंबर जर ग्रेडमध्ये अवेलेबल आहेत, सो यू आर ऑल्सो वन ऑफ द लकीएस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. कारण की असे लोक एनर्जेटिक असतात, अशा लोकांना जिद्द असते काहीतरी करून दाखवायची, अशा लोकांमध्ये ऊर्जा, कारण की काय गोष्टी मिळवण्यासाठी काय पाहिजे, ऊर्जा, ध्येय करायची, चिकाटी आणि स्ट्रगल आणि हार्डवर्क तर प्रत्येक व्यक्ती करत असतो, पण काय असतं नंबरची जोड, नंबरची साथ किंवा लकचा फॅक्टरचा सपोर्ट हा पण असणं महत्त्वाचं आहे. तर असे लोक स्पोर्ट्समध्ये चांगले असतात, त्यानंतर डॉक्टर्स चांगले असतात असे लोक. जसं उदाहरण पण आहे जे उच्च पदावरती सध्या आहेत, जसं विराट कोहली म्हणा, त्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये हा ग्रेड आहे, 1685 नंबर त्याच्या ग्रेडमध्ये प्रेझेंट आहे. सानिया मिर्झा आहे ज्याच्या ग्रेडमध्ये 1685 नंबर प्रेझेंट आहे आणि अतिशय चांगले नंबर आहे ते. आता मला वाटतं की काय होतं की न्यूमरोलॉजी म्हटलं की लोकांच्या डोक्यात एक असतं मूलांक, एक भाग्यांक. ओके. आणि दुसरं असतं नेम नंबर चेंज करणं. म्हणजे न्यूमरोलॉजी सगळ्यात जास्त लोकांना माहीत असेल तर म्हणजे अजय देवगनने त्याचं नाव चेंज केलं, ऋतिक रोशनने त्याचं नाव चेंज केलं, आयुष्मान खुरानाने त्याचं नाव चेंज केलं, हे सगळ्यांना भावतं. हे नेम न्यूमरोलॉजी काय असते, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा घराचा नंबर, फ्लोअरचा नंबर, तुमचा एखादी गाडी असेल तर त्याचा नंबर किंवा तुमचा नेम नंबर, हे सगळं तुमच्या लाईफवरती इफेक्ट करतंच. परंतु नेम न्यूमरोलॉजी ह्या फार वैशिष्ट्यपूर्ण पार्ट आहे. लोकांनी हे मोठे मोठे सेलिब्रिटी, उद्योजक, खेळाडू यांच्यासोबत पाहिलेलं असतं, म्हणून या गोष्टी फार आकर्षित करतात प्रेक्षकांना किंवा सामान्य लोकांना. तर याच्याबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल. नेम न्यूमरोलॉजी काय असते आणि ते नंबर का बदलतात? ओके, तर आपण नेम न्यूमरोलॉजीबद्दल जाणून घेऊया. नेम न्यूमरोलॉजी म्हणजे तुमच्या नावाची जी अंकाची टोटल आहे त्याला आपण नेम न्यूमरोलॉजी म्हणतो. म्हणजे तुमच्या नावामध्ये जे अल्फाबेट्स असतात त्या प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर जोडला गेलेला आहे. मग त्याची आपण बेरीज जे करतो आणि ती बेरीजची टोटल जी येते, म्हणजे कुणाची 41 आली, कुणाची 33 आली, कुणाची 32 आली, तर त्याचा एक अंक जो निघतो त्याला आपण नेम न्यूमरोलॉजीमध्ये तो काउंट करतो. जसं कुणाचा 1 निघू शकतो, कुणाचा 5 निघू शकतो, कुणाचा 6 निघू शकतो. तर नेम न्यूमरोलॉजीमध्ये असं म्हणलं जातं की 1 5 6 कॉम्बिनेशनमध्ये ज्यांच्या हे आहे डेट ऑफ बर्थ आहे तर असे लोक लकी आहेत. 2 4 8 थोडे स्ट्रगलिंग कॉम्बिनेशन आहेत. पण मला असं वाटतं की ना कुठलं पण कॉम्बिनेशन किंवा कुठला पण मुलांक भाग्यांक हा आणलं की नाही आहे. प्रत्येकाचे काही चांगले क्वालिटी आणि काही वाईट क्वालिटी आहे.
तर ज्यांचा पण 2-4 8 आहेत त्यांनी नाराज नका होऊ, हम्म. कारण की प्रत्येकाचं आपलं भाग्य प्रत्येक व्यक्ती लिहून आलेला आहे. हा, पण ते बदलू शकतो आपण. आपण ते बदलू शकतो. हम्म. म्हणजे नावामध्ये आपण कुठला अल्फाबेट ॲड करून ती नाव नेम सिंक्रोनाइज करू शकतो. हम्म. जसं तुम्ही कित्येक सेलिब्रिटी बघितले असतील ज्यांनी आपलं इंस्टाग्रामवरती नाव चेंज केलेलं आहे हम्म. आणि त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही चेंज बघू शकता. हम्म. जसं तुम्हाला मी माझ्या लहान भावाचं पण उदाहरण सांगितलं हम्म. की आम्ही एका न्यूमरॉलॉजीवाल्याकडे गेलो होतो, हम्म. तर त्यांनी माझ्या भावाचं नावामध्ये AA ॲड केला फक्त, हम्म. आणि ती नावाची टोटल त्याने 37वर नेली, आणि त्याच्या लाईफमध्ये जो आम्ही चेंज बघितला त्याच्यानंतरनं, दिस वॉज ट्रिमेंडस. म्हणजे मला असं वाटतं की फक्त A ॲड केल्यामुळं माणसाच्या आयुष्यामध्ये एवढं कसं काय बदल होऊ शकतो, नाही का? म्हणजे नावाची व्हायब्रेशन किती महत्त्वाची आहे. हम्म. तसंच मोबाईल नंबरची टोटल पण खूप महत्त्वाची आहे, त्याच्यातले अंक असतात ते पण खूप महत्त्वाचे आहेत. हम्म. तर ते अंक जर आपण व्यवस्थित जर घेतले हम्म. मोबाईल नंबरचे आणि त्याची टोटल जर चांगली असली, कारण की काय असतं, मोबाईल नंबर आपल्याकडं सारखं आपल्याला कॉलिंग करायला लागते समोरच्या व्यक्तीला, बिझनेसची डील असू दे, जॉबसाठी असू दे, कोणी जॉबचा इंटरव्ह्यू देत असेल हम्म. तर मोबाईलचा वापर सतत होतो. जर काही चुकीचे नंबर असले तर त्याला हेल्थ इश्यू म्हणा, कोर्ट केस म्हणा, काही राजयोगाला नंबर असले तर अशा लोकांना लवकर यांचं पटकन काम होणं हम्म. किंवा जीवनामध्ये लवकर यांना प्रसिद्धी भेटणं, हम्म. असे पण काही नंबर्स मोबाईलमध्ये असतात आणि ते आपण घ्यावेत. हम्म. आणि ते घेतल्यानंतरनं जसं मी क्लायंट्सला आत्तापर्यंत जे नंबर दिलेत त्यांचा जो रिस्पॉन्स आहे, हम्म. तर त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहे माझ्या केस स्टडीबद्दल. हम्म. तर ट्रिमेंडस चेंज होतात लाईफमध्ये, हम्म. हे मी सांगू इच्छितो. ओके, खूप छान चाललाय सर पॉडकास्ट, परंतु वेळेचं बंधन आहे आपल्याला, आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही केस स्टडी आपण घेऊयात, राईट. आणि अगदीच प्रेक्षकांना सगळं जर हे काही आवडलं असेल तर आपण नंतर नेक्स्ट एखादा पार्ट करूयात. केस स्टडी मला ऐकायला आवडतील सर तुमच्याकडच्या काही असतील तर. ओके, तर आपण आज 2 केस स्टडी जाणून घेणार आहोत. तर माझा एक क्लायंट होता, तर त्याचे 2020 मध्ये त्याचे वडील वारले होते, आणि तो पंडितकडे गेला त्याची पत्रिका दाखवायला, कुंडली दाखवायला. तर त्याला पंडितने सांगितले की तुझे वडील हे चुकीच्या दिवशी वारलेत, चुकीच्या नक्षत्रामध्ये वारले ते. तर त्याला खूप अमाऊंटची, एक महागड्या अमाऊंटची पूजा सांगितली होती. तर खूप लाईफमध्ये त्यानंतर त्याची मम्मी आजारी पडली, त्याच्यानंतर बॅक टू बॅक हेल्थ इश्यूज झाले, म्हणजे नाही का, प्रॉब्लेम्स खूप सारे प्रॉब्लेम्स खूप आलेत, नाही का. म्हणजे आणि तो घाबरून गेला की आताच वडील वारले ते, आणि हे माझ्या लाईफमध्ये असं काय झालेत, आणि त्यात त्याची फायनान्शियल स्थिती पण खूप खराब चालली होती. जेव्हा तो माझ्याकडे कन्सल्टेशनसाठी आला होता, खूप नर्वस होता, खूप हताश होता, खूप निराश होता. जेव्हा मी त्याची डेट ऑफ बर्थ बघितली, अतिशय डेट ऑफ बर्थ वाईट होती त्याची. तर त्याचं मी नेम सिंक्रोनाइज केला, त्याचा मोबाईल नंबर सिंक्रोनाइज केला. आणि हेल्थ इश्यूसाठी मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, माझ्याकडे एक अशी रेमेडी आहे, ज्यांना ज्यांना घरी हेल्थ इश्यू जाणवत आहे तर त्यांनी आहे ना, पंचमुखी हनुमानाचा फोटो आहे तो आपल्या दरवाजावरती लावावं. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावा आपल्या घरात नित्यनियमाने. आंघोळ झाल्यानंतरनं 3 महिने लगातार हा पाठ करावा, विष्णू सहस्त्रनामचा ऐकावं. आणि हनुमान चालिसा जी आहे ती 21 दिवसाचा संकल्प करून 21 वेळा, रोज 21 वेळा 21 दिवसाचा संकल्प करून ती ऐकली, आणि पंचमुखी हनुमानाच्या देवाच्या समोर जर दिवा लावून जर ऐकली तर ह्याचा उत्तम फळ तुम्हाला भेटतं. जसं त्या क्लायंटला मी ही सेम रेमेडी दिली होती, आणि त्याला विदिन 1 मंथ त्यांनी मला एवढा भारी रिस्पॉन्स सांगितला की त्याच्या लाईफमध्ये 360, जिथं त्याचे हॉस्पिटल बॅक टू बॅक त्याचे एक्सपेन्सेस वाढले गेले होते, त्याला अक्षरशः लोन घ्यायला लागलं होतं लोकांकडनं, तर त्याच्या लाईफचे सगळे संकट दूर झाले ते. कारण की तुम्हाला माहिती आहे की आजारपण जर आलं किंवा कोर्ट केस आलं किंवा पोलीस चौकी आले तर माणूस हातबल होतो पूर्ण, माणसाकडे काहीच करायला उरत नाही. मग त्यासाठी ही तुम्ही रेमेडी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही नक्की ट्राय करा. आणि विष्णू सहस्त्रनामचा पाठ जो कोणी करेल त्याच्या आयुष्यात संकट राहत नाही, त्याच्या आयुष्यात नेगेटिव्हिटी राहत नाही, आणि त्याला मार्ग सुटत जातात. कारण की विष्णू सहस्त्रनामामध्ये विष्णूची 1000 नावं आहेत, आणि ही खूप पॉवरफुल रेमेडी आहे. ओके, दुसरी केस स्टडी सांगणार होते? दुसरी केस स्टडी म्हणजे अशी एक केस स्टडी आहे, एक मुलगी आहे, तर ती माझ्याकडे कन्सल्टेशनला आली होती. तर तिचा बेसिक प्रॉब्लेम होता की तिचा रिलेशनशिप इश्यू चालला होता, म्हणजे तिचा ब्रेकअप झाला होता लाईफमध्ये, आणि त्या पोराने तिला डिच केलं होतं म्हणजे धोका दिला होता तिला. तर ती व्यक्ती इतकी हताश झाली, ती रडायला लागली होती माझ्यासमोरील की मला तो व्यक्ती पाहिजे माझ्या लाईफमध्ये, तो असं कसं करू शकतो माझ्यासोबत. आणि तिला म्हटलं की म्हणजे तो डबल डेटिंग करत होता बेसिकली, नाही का, त्या दुसऱ्या ह्याच्याबरोबर मुलीबरोबर डबल डेटिंग करत होता. म्हटलं त्याला त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही आहे, त्याला तुझ्या अस्तित्वाची काळजी नाही आहे, चिंता नाही आहे, तुला काय एवढं पडलं आहे तेव्हा, नाही का त्याचं. तर ती अशा स्टेटमध्ये आली की ती खरं सुसाईड तिने एकदा 2दा ट्राय पण केलं होतं सुसाईड करायला. हो, अक्षरशः ती रडत रडत माझ्याकडे आली होती. तर
मी तिची प्रॉपर वेनी काउन्सिलिंग पहिली केली होती, कारण की रेमेडीजच्या पहिली काय व्यक्तींना मानसिक आधाराची जास्ती गरज असते. तर तिची मी काउन्सिलिंग केली होती. तिला म्हटलं की त्या व्यक्तीला जर तुझा काय फरक पडत नाही आहे तर तुला का फरक पडतोय? तू जेवढी जास्ती नाराज होशील, जेवढी जास्ती हातात होशील, त्याला चांगलंच आहे ना. तू तुझ्या स्वतःवरती वर्क कर, स्वतःला कॅपेबल बनव, जीवनामध्ये काहीतरी करायची हे ठेवू. तर तिने ते सगळं हे केलं. त्यानंतर तिची डेट ऑफ बर्थ पण तशी ब्रेकअप वालीच होती. म्हणजे अशा लोकांचे काय काय डेट ऑफ बर्थ असतात की ज्यांच्या लाईफमध्ये त्यांचा ब्रेकअप निश्चित लिहिलेला असतो. तर ती डेट ऑफ बर्थ मी नेम सिंक्रोनाइजनी चेंज करून दिली तिला. म्हणजे तिच्या नेममध्ये मी सिंक्रोनायझेशन केलं, मोबाईल नंबर चेंज केला, काही रेमेडीज दिला तिला, क्रिस्टलची, स्टोनची रेमेडी दिली. त्याच्यानंतरनं ती मुलगी लाईफमध्ये आता तिचं कपड्याचं दुकान आहे, स्वतः व्यवसाय करते आणि तिचं लग्न झालं आणि ती हॅपीली मॅरिड आहे. तर काय असतं की आपल्या लाईफमध्ये ना कोणच एवढं जास्त महत्त्व ठेवत नाही, आपण त्याला इम्पॉर्टन्स स्वतः देत असतो. कळलं का? की बघा, ज्याला जायचं आहे ना, आज तरुण पिढीचं काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगू का सर, की हा व्यक्ती मला आवडला, हा सोडून गेला, तो सोडून गेला, ज्याला जायचं तो जातोच सर. तर कुणासाठी लाईफ थांबवू नका तुमची, कारण की ज्याला आहे ना जायचं आहे ना त्याच्यासाठी एक शिल्लक कारण पण खूप झालं. मग तुम्ही स्वतःवरती वर्क करा, कारण की आपल्याला व्यक्ती आवडत नसतो सर, आपल्याला त्याच्यातली क्वालिटीज आवडत असते. जी आपल्यामध्ये नसती ना ती आपण स्वतः दुसऱ्यामध्ये शोधत असतो, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्यावरती आकर्षण होत असतं. मग तुम्ही स्वतःवरती वर्क करा, स्वतःला केपेबल बनवा, त्याच्यामुळे जग तुमच्या मागे पडेल. खूप 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 छान. आणि हा शेवटचा सल्लाही खूप छान होता. अगदीच काय झाले माहिती का, प्रश्न खूप सारे माझ्याही डोक्यात राईट येत सर. आहेत. ओके, न्यूमरोलॉजी हा विषयच एवढा गहन आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत जे कोणी सांगितलं नाहीत अशा काही गोष्टी सांगितल्यामुळे माझी सुद्धा जी काही उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचली. अर्थातच प्रेक्षकांचंही तेच झालं असेल, परंतु आपण टाईम बाउंड असतो आणि त्यामुळे राईट सर. प्रेक्षकांनाही तशी विनंती करूयात. अगदीच हा पॉडकास्ट फार चालला, लोकांनी क्वेश्चन्स विचारले. मी तुम्हालाच विनंती करतो की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला पहिले तर ते सांगायचं आहे. याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला समजली नसेल किंवा या पॉडकास्टमध्ये ऐकूनच जे काही सरांनी समजावून सांगितलं त्याला घेऊन जर तुमच्या मनात काही प्रश्न उद्भवले असतील ते कमेंटमध्ये आम्हाला विचारायचे आहेत. आपण ट्राय करू पुन्हा तेच प्रश्न सरांकडून त्याची उत्तरं घेण्याचा, त्यांना या मंचावरती पुन्हा घेऊन येण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. इतकंच नाही तर हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला यातला कुठला पार्ट, जसं तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे फ्रेंड्स किंवा तुमचे रिलेटिव्स यांच्यापैकी कोणाला लागू होत असेल त्याला शेअर करणं फार गरजेचं असतं. आपल्या रील्ससुद्धा तशा आहेत. अजून राहिली गोष्ट, तुम्हाला जर आवर्जून सरांसोबत दुसरा पॉडकास्ट पाहिजे असेल तर त्याच्या काही कमेंट आल्या तर आपण पुन्हा त्याच्यावरती वर्क करू. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट पाहिजेत किंवा कुठल्या गेस्टसोबत किंवा कुठल्या गेस्टला ऐकायला बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तशा गेस्टला त्या विषयांना घेऊन या मंचावरती पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सर, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? सर, मला अत्यंत चांगलं वाटलं माझं नॉलेज शेअर करायला. आणि मी जे बोललो सर ते माझे लाईफचे एक्सपिरियन्स आहेत. म्हणजे क्लायंट जे येतात प्रकारे आपल्याकडे येतात, म्हणजे काय संकटे घेऊन येतात, जसे कोण आजारी आहे, कोणाला रिलेशनशिप इश्यू आहे, तर आपण लोकांच्या सेवेमध्ये जे करतोय त्यामुळे मला आनंद भेटतो. कारण की लोकांची सेवा करणं हे खूप जास्ती आनंदाचं काम आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणं, ती कुठल्या पण कलेने असो, न्यूमरोलॉजी असो, ॲस्ट्रॉलॉजीने असो, तर एखाद्याच्या आयुष्यातनं संकट दूर करणं आणि त्याच्यावर चेहऱ्यावरती हसू येणं परत आयुष्यामध्ये, हे खरंच खूप चांगलं काम आहे सर. ओके, ते मी करतोय सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलं. पुन्हा भेटूयात कधी. पुन्हा भेटूया सर. धन्यवाद सर.